मंत्र कीर्तन। हरे कृष्णा। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। हरे कृष्णा. सर्वजण अनम्यूट होऊन संकीर्तनामध्ये माताजी तुम्ही कॅरी ऑन करा प्लीज. माताजी फिनिश युअर अनाउन्समेंट. ओके. नाही तुम्ही चालू ठेवा, मी माझा अनाउन्समेंट करतीच आहे. प्लीज अनम्यूट करा आणि सगळे जण संकीर्तनात जुळा प्लीज. हरे कृष्णा. नंदिता माताजी प्लीज तुम्ही स्टार्ट ठेवा. थँक्यू माताजी. हरे कृष्णा. हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे सगळे लोक अनम्यूट होऊन संकीर्तनामध्ये भाग घ्या. हरे कृष्णा. राम राम हरे हरे, हरे कृष्णा. हरे कृष्णा हरे कृष्णा. सगळे जण कृष्ण कृष्ण प्लीज अनम्यूट होऊन हरे संकीर्तनामध्ये भाग घ्या. हरे राम 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 हरे कृष्णा. हरे हरे, सगळेजण हरे अनम्यूट होऊन कृष्णा संकीर्तनात भाग घ्या. कृष्ण कृष्ण हरे हरे, प्लीज सगळेजण अनम्यूट व्हा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. हरे कृष्णा सगळेजण संकीर्तनात पार्ट घ्या प्लीज. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा. राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्णा. हरे कृष्णा. कृष्ण कृष्ण
Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Hare Hare Hare, Hare Hare Rama, Hare Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna Krishna, Krishna Hare Hare Hare, Hare Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna. Krishna Krishna, Sir, unmute व्हा. Hare Hare, पण ऑन करा अशी Hare रिक्वेस्ट आहे Rama, प्लीज. Hare सर्वजण Rama, सगळे Rama अनम्यूट व्हा आणि व्हिडिओ ऑन करा Rama, माझ्यासारखं. Hare Hare, हरे Hare कृष्णा. Krishna, अनुराधा माताजी. Hare Krishna, हरे कृष्णा. Krishna Krishna, लीला लीला Hare सत्य माताजी. Hare, Hare Rama, हरे कृष्णा. Hare Rama, Rama Hare Rama, Krishna. सरिता माताजी हरे Hare कृष्णा. अनम्यूट Hare, व्हा आणि संकीर्तनामध्ये Hare भाग घ्या. Krishna, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare हरे Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare हरे Krishna, कृष्णा. Krishna कृष्ण Krishna, कृष्ण Hare Hare, हरे Hare Hare Rama, Rama. Hare हरे राम Rama, राम Rama, राम Hare Rama. Hare, हरे. Hare Krishna, Hare Krishna. हरे कृष्ण Hare तेजस्विनी Krishna, माताजी. Krishna Krishna Krishna. अनम्यूट होऊन Krishna, जा Hare प्लीज. Hare, Hare Rama, हरे कृष्ण. Hare Rama, धन्वंती Rama Rama, माताजी अनम्यूट व्हा. Hare Hare, Hare प्रशांत Krishna, कर्पूजी प्लीज अनम्यूट व्हा. मला भूक लागलेली Krishna, होती मग तुला Krishna काय Krishna, Hare आले ना Hare, माझी प्लान निघते Hare हरे Rama, राम Hare हरे राम Rama, Rama राम Rama, राम Hare हरे. Hare, Jai Shri Radhe ललिता माताजी Govinda, तुम्ही पण तुमचा व्हिडिओ ऑन Radhe करा Govinda, प्लीज. Radhe Govinda, गोविंद Jai Shri Radhe राधे Govinda, गोविंद Jai Shri Gauranitai, 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 राधिताई. मला माहितीच Jai होतं Shri तुझ्याकडे पैसे नाही आपल्याला दगड Gauranitai, Jai Shri Prabhupada, Prabhupada, प्रभुपाद Prabhupada, प्रभुपाद Jai Shila Prabhupada. प्रभुपाद. Hari Bol, Srila हरि Prabhupada ki jai. बोल हरे कृष्णा. Hare Krishna, Anuya Mataji, Hare Krishna, हरे Devi कृष्णा. Mataji. सगळेजण अनम्यूट होऊन एकदा जोरांती बोला. संध्याकाळी कालच हरे दिले कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण Thank you very much. कृष्ण You came हरे at a हरे. short notice. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. हा मला माहिती नाही एवढं काही चैतन्याने दिली ना ऑर्डर Nandita Mataji. Anvaya Mataji, we can't hear you. Nandita Mataji, thank you for the melodious kirtan. At a very short notice, you came. No problem at all, Mataji. So glad and so happy and grateful for the opportunity. Thank you so much. Yeah, we are always happy to hear your melodious voice. आणि Thank you, अनुराधा माताजी. माताजी मी तुमच्याकडे तुमची सर्वांना क्षमा आवडलं ना मागतीये. आजचं कीर्तन? माताजी मी तेच म्हणाल मागतीये. आज विदाउट टेकिंग युअर परमिशन मी सगळ्यांना अनम्यूट करून
हरे कृष्णा मध्ये त्यांना जुळायला मी रिक्वेस्ट केली विथ व्हिडिओ ऑन ठेवून. तर माताजी सॉरी त्याच्यासाठी. Nandita Mataji, your kirtan was so nice that Kumud Mataji requested all the participants to unmute and to sing along with you because today is the last day. Last. Yes. Mataji, Kumud Mataji is very kind and she's very enthusiastic. Thank you so much, Kumud Mataji. Hare Thank you, Krishna. Mataji. You are also same. Thank you. Thank you, Anvaya Mataji. Very grateful for the opportunity. Hare Krishna, Hari Bol. Hare Krishna. Okay. सर्वांना आज 18वा अध्याय सर्वांचं स्वागत. आज शेवटचा दिवस आहे. बघता बघता कशा 18 दिवस गेले समजलं नाही ना. तर आजचा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. पण आता तो करायच्या अगोदर काल आपण अध्याय जो केला होता तर त्याच्यावर आपण थोडस एक 5 मिनिटं प्रश्न बघूया. तर काल अर्जुनाने कुठला प्रश्न विचारला होता कोण सांगणार आहे मला? 17व्या अध्यायात पहिलाच त्यांनी प्रश्नांनीच सुरुवात झाली आहे अध्यायाची. कोण सांगणार आहे? माताजी तुम्ही त्यांना सगळ्यांना अनम्यूट करायचंय माताजी. हा कोण सांगताय हात वर करा. हा बोला शिरीष प्रभूजी. नमस्ते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. पहिला प्रश्न विचारला आहे की जे शास्त्र विधीचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजा करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? हा पहिला प्रश्न होता. बरोबर आहे. आणि त्याचं उत्तर कृष्णाने शेवटच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की अशी लोक अजिबात नाही. मी म्यूट करते सर्वांना. की त्याचं उत्तर त्यांनी शेवटच्या श्लोकामध्ये दिलंय की जे विधिविधान पाळत नाहीत, शास्त्राच्या विरुद्ध आपल्याला आपल्या मनाला येईल तशी पूजा करतात, त्यांचं काय होतं? आता त्याचं उत्तर मला कोण देणार आहे? शेवटच्या श्लोकात कृष्णाने उत्तर दिलेलं आहे. एक दोन शब्द वापरून त्यांनी सांगितलेलं आहे की काय होतं अशा माणसांचं. कोण सांगतंय? श्रद्धेशिवाय केलेले हवन देवाला आवडत नाही. हो बरोबर आहे. पण काय होतं काय त्यांनी सांगितलंय शेवटच्या श्लोकामध्ये. त्यामुळे ते इलोकात पण जात नाही, परलोकात पण जात नाही. म्हणजे त्यांना सुख ही प्राप्त होत नाही, परम गती ही प्राप्त होत नाही असं. मग कृष्णाने सगळं अॅनलाइज केलंय की श्रद्धा कशी असते. 3 गुणांमध्ये माणूस जेव्हा कुठल्या तरी एका गुणात पकडला जातो तेव्हा तो जो गुण आहे तो गुण त्या माणसाचं जीवन चालवतो. म्हणजे सगळं ठरवतो तो गुण की श्रद्धा कशी असणार आहे, हा काय खाणार आहे, हा जो तप करणारे, दान करणारे, ते कुठल्या प्रकाराने करणारे, हे सगळं गुण चालवतो. तर त्यामुळे गुणाचं खूप महत्व आहे. म्हणजे आपल्याला जरा सुद्धा तमोगुणी असून चालणार नाही. आपण साधना करतो तर आपल्यालाच आपण वॉच ठेवला पाहिजे, आपणच आपल्यावर वॉच ठेवला पाहिजे. आता आहारामध्ये सुद्धा कृष्णाने सांगितलंय की तामसिक आहार कोणता, राजसिक आहार कोणता. मग आपण तामसिक आहारापासून लांब राहिलं पाहिजे, कारण तो आहार घेतल्यावर लगेच तो गुण चढतो. आता काही लोक अंडी खातात, ते म्हणतात
तेव्हा तर काय मी प्राण्यांना मारत नाही, पण अंड खाणं म्हणजे एक तमोगुणाची मोठी कॅप्सूल घेणं. आपलं कसं ताप आल्यावर आपण क्रोसिन घेतल्यावर की लगेच ताप जातो ना, तसं हे अंड खाल्ल्यावर हे तमोगुण लगेच वाढतो. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मग फक्त आहारावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे का, म्हणजे खाणं, पण आहार आपल्या डोळ्यातून कानातून सुद्धा जातो, फक्त खाण्यातून नाही. आता हिटलर जो होता तो पूर्ण व्हेजिटेरियन होता, पण किती लाखो लोकांना मारलंय त्यांनी. कसं काय मारलंय त्यांनी एवढा व्हेजिटेरियन असून? त्याचा आहार कुठून गेलेला आहे, त्याचा रोल मॉडेल कोण होता आणि तो काय वाचत होता, याच्यावर सुद्धा आपले गुण ठरतात. तर आपल्याला खूप खबरदारी घेतली पाहिजे की आपण आता आपल्याला शिला प्रभुपाद आहेत, तर त्यांचं जीवन चरित्र आहे ते वाचावं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचावी. जो आपला संघ आहे तो फक्त भक्तांचा संघ असावा आणि इतर जरी आपले मित्र परिवार, नातेवाईक परिवार इकडे अभक्त असू शकतात, पण जास्त त्यांच्याबरोबर असोसिएशन खूप जास्त नाही ठेवायचा. आपण आपला नियम त्यांच्यासाठी कधीही तोडायचा नाही. जर मंदिरात जायचं असेल किंवा आणि काही करायचं असेल, कारण आपल्याला काही झाल्याने तमो आणि रजोगुणाच्या ऑलवेज बाहेर राहायचंय, सत्वगुणात राहायचंय आणि हळू सत्वगुणात राहिल्यानंतर मग शुद्ध सत्वात आपण आपोआप जातो. आणि जे कृष्णाची आराधना करतात, जे कृष्णाचा जप करतात, ते शुद्ध सत्व मध्येच असतात. पण कधीही मी तुम्हाला सांगितलंय ना की आपली भक्ती कशी, म्हणजे एक जीवन म्हणजे एक साप शिडी आहे की कधी कुठे काय कोण असेल आणि आपण खाली पडू हे सांगणं अवघड आहे. त्याच्यामुळे आपल्याला खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून या 17व्या अध्यायामध्ये कृष्णाने सगळे भाग घेतलेले आहेत. म्हणजे आहाराचा भाग झाला, दान माणूस कसा करतो, श्रद्धेचा भाग झाला, तप सुद्धा कसा करतो. आता हे सगळे पॉलिटिशियन्स वगैरे असतात, जर तुम्ही बघितलं असेल तर ते आता त्याला आपण म्हणूया पब्लिसिटी म्हणूया, ते खूप हे करतात, उपास करतात आणि अन्न ग्रहण करत नाहीत किंवा असं जे काय ते करतात, तेही एक प्रकारचा त्यागच झालं. पण हे कसं आहे, हे तामसिक आहे, कारण त्यांना त्याच्यातून पब्लिसिटी मिळते. आणि असं हे करा असं कुठेही लिहिलेलं नाहीये शास्त्रामध्ये काय लिहिलंय, ती व्रत आपण जरूर करावी. म्हणजे आता काल तुम्हाला दाखवलं परिक्रमा ती करावी, किंवा तुम्ही एकादशीचं व्रत हे खूप महत्वाचं आहे की ज्यानी आपली भक्ती वाढते. आणि ते सुद्धा व्रत करताना एकादशीचं व्रत तुम्हाला जर झेपत नसेल, एकेकांची तब्येत तेवढी स्ट्रॉंग नसते, म्हणजे पूर्ण दिवसभर उपास करायचा, तर मग एक वेळ तुम्हाला फराळाचं खाणं खाता येईल. म्हणजे वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी वगैरे असं खाता येईल. पण ऍटलिस्ट एक तरी सकाळ ते संध्याकाळ तरी उपास धरावा. आणि दिवसभर धरला तर उत्तमच आहे, पण ते आपल्या तब्येतीवर अवलंबून आहे. एकेकांचं बीपी पण खूप लो होतं, काहीच खाल्लं नाही, एकेकांना ऍसिडिटीचा त्रास होतो, तर ते डॉक्टरांना विचारून मग करावा. पण जे कृष्णाने आपल्याला सांगितलंय ते करण्यात आपलंच हित आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा उपास व्रत करतो तेव्हा आपण बघायचं की हे आहे का शास्त्रामध्ये, हे सांगितलेलं आहे का, किंवा जेव्हा तुम्ही श्रील प्रभुपादांची पुस्तकं वाचाल तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा रेफरन्स येईल. आणि सर्व व्रतांमध्ये एकादशीचा व्रत खूप महत्वाचा आहे.
त्याच्यामुळे आपण हे सगळं बघून योग्य काय ते केलं पाहिजे. उगीच आपल्या मनचं नाही करायचं की मला हे करायचंय ते करायचं असं नाही. कृष्णाने जे सांगितलंय ते मनापासून स्वीकारायचं आणि तसं करायचं. आणि जेव्हा तुम्ही कृष्णाचा जप करता तेव्हा कृष्णच तुम्हाला शक्ती देतो हे सगळं काही करायला. बरं, तर आता मी हे चालू करते, मंगलाचरण म्हणते आणि मग चालू करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांचं स्वागत आहे. ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय त्या श्री श्री राधा गोविंदना मी इकडनं साष्टांग नमस्कार करते. त्याचप्रमाणे कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी गीता सोप्या शब्दात लिहिली आणि इस्कॉन मंदिरांची स्थापना केली, त्यांच्या कृपेशिवाय हा उपक्रम होऊ शकला नसता. म्हणून त्यांना पण साष्टांग नमस्कार. आणि नामानिष्ठ प्रभूजी आणि प्रेमा माताजी ज्यांनी या स्लाइड्स तयार केल्या आणि प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, त्या दोघांना मी इकडनं साष्टांग नमस्कार करते आणि मग चालू करते. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो माताजी, दिसतीये. आजचा 18वा आणि शेवटचा अध्याय मोक्ष संन्यास योग. खरं तर आता 17 अध्यायातच गीता झालेली आहे आणि 18वा अध्याय हा फक्त आपण आतापर्यंत केलेलं थोडस असा सार आहे 18वा अध्याय. तर आता आपण बघूया. अर्जुन परत कृष्णाला प्रश्न विचारतोय आणि त्याचा परत भगवान श्री कृष्ण न चिडता काही शांतपणे त्याला समजावून सांगतायत. तर आज आपण काय शिकतोय? कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्तता. कृतीचे 5 घटक, 3 गुण सर्व काही नियंत्रित करतात. वर्णाश्रम धर्माद्वारे शुद्धीकरण,
ब्रह्म हे ब्रह्म पाहिजे. ब्रह्म प्लॅटफॉर्म किंवा ब्रह्म स्तरावर गोपनीय ज्ञान, शुद्ध भक्ती, कृष्ण भावनेत वावरणे. आणि मग शेवटी काय आपल्याला ही गीता वाचल्यानंतर किंवा संजयला गीता ऐकल्यानंतर त्याला काय वाटतंय हे तो सांगतोय निष्कर्ष. कुमुद माताजी. येस माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. संन्यासम माताजी हे अर्जुन उवाच. संन्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेशः पृथक् केशिनिषूदन. हरे कृष्णा. अनुवाद. अर्जुन म्हणाला, हे पराक्रमी, मला संन्यासाचा उद्देश आणि संन्यास जीवनाचा उद्देश समजून घ्यायचा आहे. हे केशी राक्षसाचा संहार करणाऱ्या इंद्रियाच्या स्वामी. आता इकडे अर्जुनाने सांगितलंय कृष्णाला की आता परत मला 2 गोष्टी तू नीट समजावून सांग. त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय. आणि इकडे त्यांनी कृष्णाला हाक मारताना 2 शब्द वापरले, एक ऋषिकेश आणि एक केशी निसूदन. इकडे मला वाटतं हा शब्द बरोबर आहे का? केशी नंदन. नाही माताजी, जे ऋषिकेश आहे ना त्याला री बनायचं आहे आणि केश निदान लिहिलेलं आहे. केश निदान नाहीये, केशिनी शूदन. हा तेच केशिनी सुदन. तर सुदन म्हणजे जो मारतो तो. केशिनी सुदन. हा, तर अशा जराशा थोड्याशा चुका झालेल्या आहेत. बरं, तर इकडे कृष्ण 2 नावाने हाक मारतोय. का तो त्या नावाने हाक मारतोय? कारण कृष्णाला पहिली गोष्ट त्याला माहिती नाहीये त्याग आणि संन्यास हे जे आहे यातला अर्थ पाहिजे. आता त्याग म्हणा किंवा संन्यास म्हणा, दोन्ही मध्ये माइंड कंट्रोल येतो. तुमची जी इंद्रिय आहेत ती संयमित लागतात. आणि जो आता समजा जर आपल्याला गाणं शिकायचं असेल समजा, तर आपण कुठे जातो गाणं शिकायला? जो चांगला गायक आहे किंवा जो विशारद आहे त्याच्याकडे जातो. समजा जर एखाद्या मुलाला क्रिकेट खेळायचं असेल तर आपण त्याला क्रिकेट अकॅडमी मध्ये टाकतो किंवा जिकडे एखादा क्रिकेटर टेस्ट क्रिकेट खेळलेला आणि तो शिकवतोय त्याच्याकडून, किंवा साधं कोचिंग क्लास मध्ये सुद्धा घालताना आपण बघतो की जो शिक्षक शिकवतोय तो कसा आहे, त्या विषयात निपुण आहे का हे बघतो. मग आता समजा जर आपल्याला आपल्या इंद्रियांना नियंत्रित करता येत नसेल तर आपण कोणाकडे जायचं? जो इंद्रियांचा स्वामी आहे त्याच्याकडे आपण जायचं, त्याला विचारायचं आणि तो काय म्हणतो तसं तसं आपण करायचं. मगच आपली इंद्रिय नियंत्रित राहू शकतील. म्हणून इकडे अर्जुन आहे तो त्याग आणि संन्यासाच्या गोष्टी कोणाला विचारणार? की ज्याची इंद्रिय पूर्ण नियंत्रित आहेत, जो इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश आहे. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, म्हणून त्यांनी कृष्णाला ऋषिकेश म्हटले. आणि केशी निषूदन, तर हे का म्हटलंय त्यांनी? कारण केशी राक्षस जो होता वृंदावनात कृष्ण असताना तो मारायला आला आणि त्यांनी अश्वरूप घेतलं होतं. इकडे तुम्हाला दिसतंय स्लाइड मध्ये घोडा कृष्णाला मारायला आलाय, तर तो राक्षस आहे. तर ज्याप्रमाणे तू केशी राक्षसाला मारलंस त्याचप्रमाणे माझ्या मनामध्ये असलेल्या शंका सुद्धा ज्या आहेत त्यांना तू मारून टाक, असा याचा अर्थ आहे. मग आता दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण
समजावून सांगतोय की त्याग काय करायचं किंवा काय चांगलं आहे. तर त्याग म्हणजे काय की जेव्हा आपण कुठलंही कर्म करतो पण त्या फळावर ते फळ जे आहे ते आपण घेत नाही. त्या फळाचा पूर्ण जेव्हा आपण त्याग करतो त्याला आपण त्याग असं म्हणतो. म्हणजे कर्म करायचं पण फळ जे आहे ते त्याग करायचं. आणि संन्यास म्हणजे काय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कर्म करत नाही. म्हणजे 2 उदाहरणं दिली होती बघा मी की एक संन्यासी आहे तो हिमालयावर जातोय आणि जॉब करतोय आणि दुसरे संन्यासी म्हणजे श्रील प्रभुपाद की ते सगळीकडे फिरतायत आणि महामंत्राचा प्रसार करतायत, भगवद्गीतेचं ज्ञान देतायत. आणि तुम्ही मला सांगितलं की श्रील प्रभुपाद जे कर्म संन्यासी आहेत ते जे कर्म योगी आहेत ते चांगले. पण जो काहीच कर्म करत नाही हिमालयावर जातो एकटा स्वतःसाठी जॉब करतो त्यापेक्षा कर्म योगी हा श्रेष्ठ आहे. हे आपण 3ऱ्या अध्यायात शिकलो होतो. तर परत अर्जुन हाच प्रश्न कृष्णाला विचारतोय की काय त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. हरे कृष्ण. अनुवाद. परमपुरुष भगवंत म्हणाले, भौतिक इच्छेवर आधारित क्रियांचा त्याग करणे यालाच महान विद्वान लोक त्यागमुक्त जीवनक्रम म्हणतात आणि सर्व क्रियांचे परिणाम सोडून देणे यालाच ज्ञानी संन्यास म्हणतात. म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्याग म्हणजे काय की आपण फळाचा विचार करायचा नाही, फळाची आसक्ती नसली पाहिजे आणि ते फळ जे आहे त्याचा पूर्ण त्याग करायचा. आणि संन्यास म्हणजे काय की कुठलंही कर्म करायचं नाही. कुठलंही कर्म म्हणजे भौतिक कर्म कुठली करायची म्हणजे एखादा संन्यासी असेल तो काय करेल तो जप करेल, तप करेल, जे काय शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते सगळं करेल. पण भौतिक कर्म तो काही करणार नाही. म्हणजे कुठे दुकानात काम करायचं किंवा धंदा काढायचा वगैरे असं तो नाही करणार. परंतु हे जे कर्म आहे जप करणे किंवा गुरुची सेवा करणे असं तो करेल. हरे कृष्ण. सरिता माताजी. हरे कृष्ण. काही विद्वान लोक असे घोषित करतात की सर्व प्रकारची फलदायी कृती दोषपूर्ण म्हणून सोडून द्यावी. तरीही इतर ऋषी म्हणतात की त्याग, दान आणि तपस्या कधीही सोडू नयेत. हरे कृष्ण. तर इकडे कृष्णाने सांगितलंय की आता कालच तुम्ही बघितलं की आपण 3 गुणामध्ये असतो त्याच्यामुळे आपली श्रद्धा सुद्धा त्या 3 गुणांनी माखली जाते आणि ती शुद्ध सत्वात कधीच नसते. त्याचप्रमाणे या जगात आपण कुठलीही कर्म केली तर काही ना काहीतरी दोष असतातच. दोषरहित असं कुठलंच कर्म नसतं. तर मग इकडे कृष्णाने सांगितलंय की जरी दोष असले तरी आपण त्याग, दान, तपस्या ही जी कर्म आहेत ही कधीही सोडू नये. आपण प्रयत्न करावे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की ब्रह्मदेवानी सृष्टी आरंभ करण्या अगोदर त्यांना खूप महत्वाचं काम होतं. सगळे वेद आहेत ते सृष्टी निर्माण करायची होती. मग लोक निर्माण केल्यावर त्यांना वेद द्यायचे होते. मग यज्ञ करायचा होता, ब्राह्मण निर्माण करायचे होते आणि हे सगळं काम करण्यामध्ये त्यांना माहित होतं की कदाचित काहीतरी याच्यामध्ये कमतरता असेल. म्हणजे एवढे ब्रह्मदेव तर ते स्वतः त्यांनी सृष्टी आरंभ करायच्या अगोदर ओम तत्सत म्हटलं. का? कारण त्यांना माहिती होती की दोष असू शकतील.
पण इकडे कृष्णाने तेच सांगितलंय की आपण काही कर्म जी आहेत, त्याग, दान, तपस्या हे कधीही सोडू नये, ती आपण करायची. मग आपण पण जेव्हा त्याग, दान करतो, तपस्या म्हणजे यज्ञ आपण करतो, जप करतो, तर मग आपण श्रीकृष्णाचं नाम घ्यायचं. आता हरे कृष्ण महामंत्र म्हणायच्या अगोदर आपण पंचमहातत्वाचा मंत्र म्हणतो, ते मंत्र म्हणून मग आपण हरिनाम घ्यायचं. तर आपण ही कर्म कधीच सोडायची नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यज्ञ दान तप कर्म न त्याग हे हिला वाचायला सांगते कुमुद माताजी 18.5. वाचा. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञ दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. हरे कृष्ण. अनुवाद. त्याग, दान आणि तपश्चर्या ही कृत्ये सोडू नयेत, ते केले पाहिजेत. ते खरंच त्याग, दान आणि तपश्चर्या महान आत्म्यांना देखील शुद्ध करतात. तर आता आपण यज्ञ जे आहे ते केलं पाहिजे. तर कुठली कशासाठी आपण यज्ञ करावं, कशासाठी करू नये, तर इकडे सांगितलेलं आहे ना की तुम्ही त्याग, दान, तपस्या कधीही सोडू नये. पण आता काही लोक यज्ञ करतात का, तर त्यांना चांगला मुलगा हवा असतो, चांगली नोकरी हवी असते, किंवा त्यांना स्वर्गलोक सुद्धा हवा असतो. हे जे काय आहे ना, हे आपण नाही करायचं. मग आपण यज्ञ कशासाठी करायचं? आता इकडे कलियुगातला यज्ञ म्हणजे जप. मग आपण सुद्धा जप कशासाठी करायचा? आपल्या चित्त शुद्धीसाठी करायचा. आपल्यामध्ये जी अनर्थ आहे ती घालवायची. आणि जसा जसा आपण जप करतो तसा कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे की तो जो हृदयामध्ये परमात्मा असतो, तो आपला जो अंधकार असतो, इतक्या लाखो जन्मांचा तो अंधकार असतो, तो हळूहळू दूर करतो आणि ज्ञान दीप प्रज्वलित करतो. हे स्वतः कृष्णाने सांगितलंय. तर हे कधी होतं आणि केव्हा होतं? जेव्हा आपण मनापासून जप करतो. आपण सगळे जप जे करतो ना, आपला तो नाम अपराधच होतो. अजून आपण शुद्ध नाम घेत नाही. पण तरी इकडे कृष्णाने काय सांगितलं, जरी दोष असेल तरी ही कर्म आपण कधीही सोडू नये. त्याग, दान आणि तपस्या ती आपण करावी. आणि आपण करताना आपण कृष्णाला प्रार्थना करावी की मला तुझं शुद्ध नाम घ्यायचंय, पण मी असमर्थ आहे, तू माझं मार्गदर्शन कर, मला मदत कर, मला तुझ्यासाठी घ्यायचंय, तुझ्या आनंदासाठी घ्यायचंय, अशी आपण मनापासून प्रार्थना केली पाहिजे. इकडे तुम्हाला हे चित्र दिसतंय का? दक्ष प्रजापतीचं आहे. हे श्रीमद भागवतम मध्ये 4थ्या स्कंदामध्ये येतंय. आणि इकडे त्यांनी शंकराला आणि सतीला आमंत्रण दिलं नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, सतीला एक दिवस कैलासावरून तिने बघितलं की खूप विमानं चालली आहेत आपल्या वडिलांच्या कडे, म्हणजे हिमालय पर्वतावर. आणि सगळ्या बायका खूप सजलेल्या आहेत, दागिने घातलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे यजमान आहेत. आणि मग तिने विचारलं आणि तिला समजलं की तिच्या वडिलांच्या घरी मोठं यज्ञ होणार आहे. आणि तिला वाटलं की तिचे वडील कदाचित विसरले असतील, म्हणून तिने शंकराला सांगितलं की आपण दोघेही जाऊया. पण शंकरांनी सांगितलं की आमंत्रण नाहीये तर मी नाही येणार. आणि तिने हट्ट केल्यामुळे शंकरांनी सतीला सांगितलं तू जा म्हणून. आणि ती गेली. आणि तिकडे त्यांनी बघितलं की तिच्या नवऱ्यासाठी आसन सुद्धा ठेवलं नव्हतं. आणि तिला खूप राग आला की शंकराचा
मोठा अपमान झाला होता तिकडे आणि तिने योग अग्नीने आपले प्राण त्याग केले. आता हे जेव्हा शंकराला समजलं तेव्हा शंकर तिकडे आला आणि आपली काय समजूत आहे की शंकर चिडला आणि त्यांनी दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. पण तसं नाहीये. शंकराचा जो राग होता, शंकराला राग कधीच येत नाही आणि अशा वेळेला जो राग येतो तो एका वैष्णवाला आलाच पाहिजे. का? कारण इकडे एका वैष्णवीचा, ती शंकराची पत्नी होती पण त्याही अगोदर ती एक वैष्णव होती, जी सती होती. ती सुद्धा शंकरा इतकीच कृष्णाची भक्त होती. मी तुम्हाला अगोदर खूप हे सांगितलेले आहेत गोष्टी, चित्रकेतू, की शंकर सगळ्यांना कृष्ण कथा सांगत होते आणि पूर्ण ब्रह्मांडातून अनेक ऋषी मुनी आले होते आणि ते ऐकत होते. आणि कित्येकदा हे पण सांगितलंय की शंकर नेहमी संकर्षण, कृष्णाचं जे संकर्षण रूप आहे त्यावर ते ध्यान करत असतात किंवा रामावर ध्यान करत असतात. तर दोघेही शंकर आणि पार्वती हे वैष्णव आहेत. तर एका वैष्णवीचा अपमान झाला हे शंकराला सहन नाही झालं आणि त्यांनी शिरच्छेद केला. तर जेव्हा शिरच्छेद केला तेव्हा यज्ञ तर पूर्ण झालं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवानी शंकराला सांगितलं की तू दक्ष प्रजापतीला परत जीवनदान दे. आणि म्हणून त्यांनी बकरीचं जेव्हा डोकं लावलं तेव्हा त्याला सगळं पहिलं स्मरण परत आलं. यज्ञ पुरं केलं त्यांनी, शंकराची माफी मागितली आणि नंतर प्रायश्चित्त म्हणून काशीला गेला तो आणि त्याची बायको. तर इकडे हेच मी तुम्हाला सांगत होते की श्रील प्रभुपाद सांगत होते, हा रिसर्च करण्याचा टॉपिक आहे. आपण काय म्हणतो, मेमरी इज द फंक्शन ऑफ द ब्रेन, मेमरी, इंटेलिजन्स. मग इकडे हे बकरीचा मेंदू आहे. तर कसं काय या दक्ष प्रजापतीला लक्षात राहिलं? कारण परमात्मा हा हृदयामध्ये आहे आणि कृष्णाने सांगितलंय की मी हृदयात स्थित असलेला परमात्मा माझ्यापासून स्मरण विस्मरण हे त्या आत्म्याला मिळतं किंवा हे त्या माणसाला मिळतं. तर इकडे हे जे यज्ञ आहेत म्हणजे काही जी यज्ञ आहेत ती आपण केलीच पाहिजेत. ती आत्म्याला शुद्ध करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. हरे कृष्ण. अनुवाद: ही सर्व क्रिया संलग्न किंवा परिणामाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजे. हे पृथापुत्रा, हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे. हे माझे अंतिम मत आहे. आता हे कृष्णाचं मत आहे. कोण बोलतंय का? काय? नाही, सर्वजण म्यूट मी करते सर्वांना. तर हे कृष्णाचं मत आहे. कृष्णाने काय सांगितलंय की जे आपलं कर्तव्य आहे ते केलंच पाहिजे आणि त्याला आपण असं म्हणता येत नाही की मला वेळ नाहीये, की 16 माळा कोणी सांगितल्या, इतका जप कशाला करायला हवाय. नाही, सांगितलंय 16 माळा गप्प बसा आणि जप करा, आपलं कर्तव्य करा. तुम्हाला एका वेळेला 16 माळा करता नाही आल्या
ओके, तुम्ही सकाळी थोडा वेळ करा, दुपारी करा, रात्री करा, पण असं म्हणू नये की मला वेळ नाहीये. आपल्याला 2 ड्युटीज असतात. एक ड्युटी असते ती कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी, म्हणजे ती आध्यात्मिक कर्तव्य म्हणता येईल किंवा आपल्या आत्म्यासाठी ते असतं. आणि दुसरी ड्युटी जी असते ती कंडिशनल ड्युटी किंवा आपल्या शरीरासाठी आपल्याला ती करावी लागते. तर या दोन्ही ड्युटीज आहेत, त्या दोन्ही ड्युटीज आपण निग्लेक्ट करू शकत नाही. दोन्हीपैकी एक आपण जर म्हटलं की भौतिकाचं मी काहीच करणार नाही आणि मी फक्त अध्यात्म करणार असं म्हटलं तरी आपल्या लाईफमध्ये खूप इम्बॅलन्स होतो आणि आपण तेवढे शुद्ध झालेले नसतो की आपल्याला ते सहन करता येईल. म्हणजे जे आपल्याला रिव्हर्सल्स मिळतील ते सहन करता येण्या इतपत आपण स्ट्रॉंग नसतो किंवा आपल्याला गुरु नसतात. मग तेव्हा काय होऊ शकतो, आपण पडू शकतो. त्याच्यामुळे दोन्हीमध्येही बॅलन्स ठेवावा लागतो आपल्याला. आपली आध्यात्मिक ड्युटी आणि आपली भौतिक ड्युटी जी आहे, दोन्हीमध्ये आपल्याला चांगला बॅलन्स ठेवावा लागतो. आणि जर कृष्णाने सांगितलं आहे की आपण कर्तव्य म्हणून केले पाहिजे, म्हणजे आपण फळाची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. आणि जर कृष्णाने सांगितलं की हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे, म्हणजे एक लक्षात घ्या, ते करता येण्यासारखं आहे. जर श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय की 16 माळा जप करा, म्हणजे ते करता येण्यासारखं आहे. आता एकदम जर तुम्ही म्हटलं उद्यापासून मी 16 माळा करणार, तर कदाचित ते अवघड जाईल. तुम्ही स्टार्ट करू शकता. तो एक गोल आहे, शॉर्ट टर्म गोल, की मला 16 माळा करायच्या आहे. तुमचा लॉंग टर्म गोल काय असला पाहिजे की मला कृष्णाकडे जायचंय. तर आपल्याला हे करावं लागतं. ही जी आपली प्रिस्क्राईब ड्युटी आहे जप करायचा. तर आता आपण बघूया की जे लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये असतात त्यांना आपल्या कर्तव्याबद्दल काय वाटतं. आता जो माणूस तमोगुणी आहे तो काय करतो, तो तर अज्ञानीच असतो, पूर्ण अज्ञानी असतो. कधी मंदिरात सुद्धा गेला नसतो, कधी ऐकलेलंही नसतं, तर तो आपलं कर्तव्य करतच नाही, तो भ्रमातच असतो. जो रजोगुणी माणूस असतो तो सुद्धा कर्तव्य करत नाही. तो म्हणतो मला वेळच नाही. तो म्हणतो मरतो मी, सकाळपासून जातो ऑफिसला, सकाळी 7ला येतो आणि रात्री 10 वाजता मी घरी येतो आणि तू काय मला सांगतेस जॉब कर किंवा हे काय आता मी करत बसू. म्हणजे तो 2 गोष्टी सांगतोय, मला जॉब का करता येत नाही. एक तर सांगतो मला वेळ नाही, दुसरी गोष्ट सांगतो की हे अवघड आहे आणि अवघडपेक्षा जास्त त्याला एक फिअर ऑफ फेलियर असतं की समजा जर मी माझा इतका आउटपुट दिला नाही ऑफिसमध्ये तर मग कदाचित मला नोकरीवरून काढतील, मला प्रमोशन मिळणार नाही, माझा प्रोग्रेस होणार नाही, कारण त्याचं जे असतं फळाची खूप अपेक्षा असते त्याला, तर ते त्याचं होणार नाही. त्याच्यामुळे त्याला फिअर ऑफ फेलियर आणि डिफिकल्टी वाटते आपला जॉब करण्यामध्ये किंवा आपलं कर्तव्य करण्यामध्ये. पण जो सत्वगुणी असतो तो करतो, तो म्हणतो हे माझं कर्तव्य आहे आणि मी कुठलीही सबब देऊ शकणार नाही, मी करणारच. हरे कृष्णा. कुमुद माताजी, नाही सरिता माताजी. हरे कृष्णा. 18.13 आणि 14. हे पराक्रमी अर्जुना, वेदांतानुसार सर्व कर्म सिद्धीची 5 कारणे आहेत. आता या गोष्टी माझ्याकडून शिका. कृतीचे स्थान, कर्ता, विविध इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा हे कृतीचे 5 घटक आहेत. आता हा जो श्लोक आहे ना, हे 2 श्लोक हे छान आहेत. यात खूप प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे आणि याला सांख्य म्हणतात, म्हणजे डिटेल अनालिसिस
आहे की आपण कुठलंही कार्य जे करतो त्याला ते सक्सेस व्हायला किंवा इकडे सिद्धी म्हटलंय त्याला सिद्धी मिळण्यासाठी 5 कारणं लागतात. तर ती 5 कारणं कुठली आहेत तर इकडे सांगितलंय की शरीर म्हणजे शरीर लागतं. शरीराशिवाय तर आपण कार्य करू शकत नाही. मग कर्ता लागतो, मग इंद्रिय लागतात आणि प्रयत्न लागतो आणि शेवटी परमात्मा. तर आता इकडे त्यांनी उदाहरण दिलंय की एक माणूस आहे आणि त्याला कपडे विकायचे. आपण असं बघूया की हा माणूस आहे आणि हा कपडे विकतोय. तर तो काय करतो तो बाजारात जातो. कुठून तरी लांबून खूप माल घेऊन येतो आणि तिकडे दुकानात बसतो नाहीतर फुटपाथवर बसतो आणि तो ओरडतो की बाबा माझ्याकडे खूप स्वस्त माल आहे आणि लोक येतात ते सगळा माल बघतात. म्हणजे काय या लोकांना सुद्धा डोळे लागतात, कान लागतात म्हणजे विविध इंद्रिये लागतात आणि मग इंद्रिय फक्त असून फक्त ही जागा असून मार्केट असून किंवा फक्त बायर आणि सेलर असून इतकं नाही चालत. पण त्या परमात्म्याची सँक्शन लागते की बरं ठीक आहे आता तो बुद्धी देतो या लोकांना की चला हे मला कापड आवडलं आणि मग ही लोक घेतात. तर परमात्म्याच्या सँक्शन शिवाय काहीच होत नाही. म्हणजे बघा या 5 गोष्टी आपल्याला जर एखादा माणूस कपडे विकतोय तर त्याला काय लागतं एक मार्केट प्लेस म्हणजे कृतीचे स्थान. बरं हे कृतीचं स्थान झालं. मग कर्ता लागतो आणि इंद्रिय लागतात म्हणजे जो माणूस कर्ता आहे आणि जो माणूस विकत घेतोय दोघांनाही इंद्रिये लागतात. विविध इंद्रिये म्हटलंय म्हणून. आणि त्याशिवाय कष्ट लागतात. म्हणजे आपण जायचं मार्केटमध्ये आणि कुठे स्वस्त मिळतंय तो माल आणायचा, मग त्याच्यावर लेबल करा आणि प्राइस वाढवून ठेवा आणि मग विकायला ठेवा. हे कष्ट करावे लागतात आणि कष्ट केल्यानंतरच सिद्धी प्राप्त होते. आता इकडे तसंच त्यांनी उदाहरण दिलंय की स्कायस्क्रेपर. तर स्कायस्क्रेपर करण्यासाठी सुद्धा 5 गोष्टी लागतात. कुठल्या एक जागा लागते, मग माणसं लागतात, इंजिनियर, आर्किटेक्ट, लेबरर्स लागतात. ते सगळे काम करतात. मग ते कशाने काम करतात? त्यांच्या इंद्रियांनी काम करतात. त्यांचे डोळे, हात, पाय, बुद्धी हे लागतं. मग चौथी गोष्ट म्हणजे खूप कष्ट लागतात. या सर्वांना कष्ट करावे लागतात. आणि 5वी गोष्ट म्हणजे परमात्म्याचं सँक्शन लागतं तरच काम कम्प्लीट होतं. आता तुम्ही असं बघितलं असेल कितीतरी ठिकाणी बिल्डिंग अर्धी झालेली असते पण ती पूर्णच होत नाही आणि 10-10 वर्ष तशीच पडलेली असते. का तर हे सँक्शन इकडनं नसतं म्हणून. सँक्शन असेल कृष्णाचं तरच बिल्डिंग कम्प्लीट होते. हरे कृष्ण. तेच आहे का? नाही. हरे कृष्ण. म्हणून जो 5 घटकांचा विचार न करता स्वतःला एकमात्र करता समजतो तो नक्कीच फार बुद्धिमान नसतो आणि गोष्टी जसे आहेत तसे पाहू शकत नाही. हरे कृष्ण. म्हणजे जर एखादी बिल्डिंग कम्प्लीट झाली आणि खूप मोठा सुंदर स्कायस्क्रेपर उभारला गेला तर इंजिनियर काय म्हणतो, सगळे माझे कष्ट आहेत, माझी बुद्धी आहे, माझं टीमवर्क आहे आणि मी अशा माझ्या ओळखी आहेत म्हणून मी या लँडसाठी सँक्शन मिळवली, हे मिळवली असं तो म्हणतो. तर कृष्ण म्हणतो असा माणूस म्हणजे मूर्ख आहे किंवा बुद्धिमान नसतो.
तो पाहू शकत नाही की खरा कर्ता म्हणजे परमात्मा आहे, मी नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्ञान, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता हे 3 घटक कृतीला प्रवृत्त करतात. इंद्रिये, काम आणि कर्ता हे 3 कृतीचे घटक आहेत. म्हणजे आता कुठलंही जेव्हा आपण काम करतो, एक लक्षात घ्या की ते मनात पहिल्यांदा आपण करतो. आता साधं समजा जर आपल्याला मार्केटला जायचं असेल एका गृहिणीला, तर ती घरी विचार करते की मला कुठली भाजी आणायची आहे, मग मी 4 वाजता निघीन मार्केटला आणि मग मी बसनी जाईन किंवा मी टॅक्सीनी जाईन, रिक्षानी जाईन आणि ती सगळं प्लॅन करते, कधी जाणार आहे, कधी येणार. त्या ऍक्शन करण्याच्या अगोदर, मार्केटला जाण्याच्या अगोदर ती पूर्ण कृती तिच्या मनामध्ये पूर्ण घडलेली असते. फक्त आता शरीर हलवून तिला बाजारात जायचं असतं. तर मग आता इकडे त्यांनी तेच सांगितलंय की एक बास्केटबॉलचा प्लेयर आहे. तर हा जो प्लेयर आहे त्याला बॉल टाकायचा आहे. तर बॉल नेट मध्ये पडण्यासाठी किंवा गोल होण्यासाठी तर त्याला बरोबर नेमका अंदाज लागतो की बॉल कसा मारायचा, कुठे मारायचा आणि मग त्याला सगळे रूल्स पाठ लागतात बास्केटबॉलचे की कुठे उभं राहून गोल मारायचा किंवा तो ती लाईन असते त्या लाईनीच्या बाहेर पाय गेला नाही पाहिजे वगैरे सगळे रूल्स त्याला माहित असतात. म्हणजे त्याला ज्ञान असतं आणि मग तो त्यांच्या इंद्रिय त्याची वापरतो आणि मग ऍक्च्युअल ऍक्शन करतो. म्हणजे त्याला ज्ञान लागतं, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता हे 3 घटक आहेत की ज्यांनी ती कृती पूर्ण होते. आणि त्याला काय असतं, त्याला गोल हवा असतो. तर म्हणून तो त्याप्रमाणे प्लॅन करतो आणि मगच मनामध्ये प्लॅनिंग झाल्यानंतर ती ऍक्शन एक्झिक्यूट करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते ज्ञान 18.19 भौतिक स्वरूपाच्या 3 भिन्न प्रकारानुसार ज्ञान, कृती आणि कृती करणारे असे 3 प्रकार आहेत. आता त्यांच्याबद्दल माझ्याकडून ऐक. 18.20 ते ज्ञान ज्याद्वारे सर्व जीवांमध्ये एक अविभाज्य आध्यात्मिक स्वरूप दिसून येते, जरी ते असंख्य रूपामध्ये विभागले गेले असले तरी तुम्ही सतोगुण स्थितीत असल्याचे समजले पाहिजे. 18.21 ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक भिन्न शरीरात एक भिन्न प्रकारचा जीव आहे हे आपण पाहतो, रजोगुणात असणे समजले पाहिजे. 18.22 आणि ते ज्ञान ज्याच्या साहाय्याने सर्वांगीण कार्याशी जोडले जाते, सत्याचे ज्ञान नसलेले आणि अत्यंत तुटपुंज आहे, ते तमोगुणात आहे असे म्हणावे. हरे कृष्ण. आता ज्या ज्ञानाद्वारे आपल्याला सर्व जीवांमध्ये एकच परमात्मा दिसतो, हे सत्वगुणातले ज्ञान म्हटलं जातं. आता कोणी मला एक उदाहरण सांगू शकेल का याचं 18.20 मी तुम्हाला अनम्यूट करते. कोण सांगेल उदाहरण 18.20? बरं, मग मी सांगू का की तुम्हाला गोष्ट माहितीये का एकनाथ महाराजांची? ते एकदा भाकरी करत होते, भाकरी की चपाती करत होते आणि एक कुत्रा आला आणि तिकडची तो भाकरी घेऊन गेला आणि एकनाथ महाराज त्याच्या पाठी पळत गेले. त्याला म्हणायला, थांब, अरे मी तूप घालतो मग खा, नाही तर तुझ्या गळ्यात अडकेल भाकरी, सुकी भाकरी खाऊ नकोस. मग ते का बरं एवढे पळत गेले कुत्र्याच्या पाठी? कारण त्यांना प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा त्यांना परमात्मा दिसत होता.
तर हे जे ज्ञान आहे, असं जे ज्ञान असतं त्याला सत्वगुणातलं ज्ञान म्हणतं. आता हे रजोगुणातलं ज्ञान म्हणजे आपल्याला काय, आपल्याला ते असं दिसतं की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला परमात्मा दिसत नाही. आपण डिफरेंशिएट करतो की हा बाबा कुत्रा आहे, हा माणूस आहे, कुत्र्याला कशाला चांगलं वागवायचं, आपण कुत्र्याला चला शिळं अन्न देऊया ना, आपण चांगलं खायचं. म्हणजे हे जे आहे ना ज्ञान, हे या रजोगुणात मोडतं. आता तमोगुणाचं, तर हे जे तमोगुणाचं म्हणजे खरं म्हटलं तर ज्ञान नसतंच, अज्ञानच असतं. आणि जे आपण सर्वसाधारण मनुष्यांमध्ये बघतो की हे तुम्हाला हे ज्ञान खूप दिसतं की तमोगुणी ज्ञान आपल्याला दिसतं. यात काय असतं की या लोकांना ज्ञान नसतं, त्यांनी कधी शास्त्र वाचलेली नसतात, त्यांना गुरु नसतात, म्हणून त्यांचं जे ज्ञान असतं ते लिमिटेड असतं, फक्त शरीरापुरतं असतं. आणि तो काय विचार करतो की ज्ञान म्हणजे काय, माझ्या शरीराच्या ज्या इच्छा आहेत, माझ्या भौतिक इच्छा आहे, त्यासाठी जे मला ज्ञान हवंय ते ज्ञान, तो आध्यात्मिक ज्ञान आहे किंवा ते तिकडे आपल्याला जायला पाहिजे, विचार केला पाहिजे, हा विचारच येत नाही. त्याचं ज्ञान लिमिटेड असतं, ओनली फॉर हिज बॉडी. आणि हे जे ज्ञान असतं त्याचं परमात्म्याशी काहीही कनेक्शन नसतं. आणि या लोकांना द्विपद पशु म्हणतात, कारण त्यांचं ज्ञान म्हणजे खाणं, पिणं, झोपणं, मैथून आणि आपली सुरक्षा इथपर्यंतच असतं, बाकी त्यांचं काही नसतं. त्याच्यामुळे हे तमोगुणी ज्ञान म्हटलं जातं. हरे कृष्ण. सरिता माताजी. हरे कृष्ण सरिता माताजी, अनम्यूट व्हा. मी म्यूट केलंय का म्हणून होता येत नाही, नाही? त्या होस्ट आहे माताजी ऑलरेडी. हरे कृष्ण सरिता माताजी. कदाच आय थिंक नेटवर्क इश्यू वाटतंय. माताजी मी वाचून देते. वाचते माताजी, वाचते. भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारच्या क्रिया. 18.23 जी क्रिया नियमन केली जाते आणि जी आसक्तीशिवाय प्रेम किंवा द्वेष न ठेवता आणि फलदायी परिणामांची इच्छा न ठेवता केली जाते, ती सत्वगुणी म्हणतात. परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून खोट्या अहंकाराच्या भावनेतून केलेल्या कृतीला रजोगुणी क्रिया म्हणतात. भ्रामकपणे शास्त्राच्या आज्ञेची अवहेलना करून आणि भविष्यातील बंधनांची चिंता न करता किंवा इतरांना होणाऱ्या हिंसाचाराची किंवा त्रासाची चिंता न करता केलेली कृती तमोगुणात असते असे म्हणतात. हरे कृष्ण. तर आता इकडे सांगितलंय की जी आपण क्रिया करतो किंवा जी आपण आपली ड्युटी करतो, तर ती कशी केली पाहिजे की आपल्याला जी ड्युटी करतो ती ऍज पर शास्त्र म्हणजे वेदांमध्ये काय लिहिलेली आहे त्याप्रमाणे केली पाहिजे. कशी केली पाहिजे, आसक्ती नसली पाहिजे, प्रेमी नसलं पाहिजे, द्वेषी नसला पाहिजे, आणि हे जे फळ मिळणार आहे ते कर्तव्य करून त्याचा पूर्ण त्याग केला पाहिजे. आता अर्जुन आपल्याला लक्षात येईल या अध्यायाच्या शेवटी तो अशी ड्युटी करणार आहे की मी युद्ध का करणार आहे, कारण कृष्णाला हवंय. आता तो म्हणत नाही की मी युद्ध करणारे नाही, कृष्णाला हवंय म्हणून मी युद्ध करणार आहे, आणि याला आपण त्याग म्हणतो.
की कृष्णाला हवाय म्हणून मी करणार आहे आणि फळाची मात्र मला काही अपेक्षा नाही. जे काय मी करणार आहे, मी माझा बेस्ट एफर्ट घालणार आहे आणि कृष्णासाठी करणार आहे. पण आता समजा जर एखादं कार्य आपण केलं आणि त्या कार्यामध्ये आपण काय बघतोय, आपली इंद्रिय तृप्ती बघतोय आणि आपण आपला जो अहंकार आहे, म्हणजे खोटा अहंकार किंवा इगो म्हणतो आपण त्याला, तो इगो आपण आपला पुरा करायला आपण ते कार्य करतोय. आणि त्यासाठी जेव्हा आपण असं कार्य करतो तेव्हा आपण खूप खूप प्रयत्न करतो, कारण इकडे काय असतं, आपल्याला फळाची खूप अपेक्षा असते. तर हे जे आपण म्हणतो ना कार्य करतो ते रजोगुणात मोडतं. आणि इकडे कसं असतं की जे कार्य आपण करतो ते अज्ञानातच असतं. आपण जे करतो की आपण कन्सिडर करत नाही की याचा परिणाम काय होणार आहे, मग पुढे आपल्याला काय भोगावं लागेल याचा आपण जो विचार करत नाही. ते जे कार्य आहे ते तमोगुणात मावतं. ते त्याचं उदाहरण काय, करप्शन, जुगार, किंवा लोक दारू पितात, खोटं बोलून लोकांना फसवतात, म्हणजे थोडक्यात विकर्म, ते यात आलं. आणि आता इकडे आपल्याला हे जे आपण कार्य करतो हे कृष्णासाठी करतो आणि त्याच्यामध्ये जरा सुद्धा अटॅचमेंट नसते. आणि इकडे जो माणूस आहे तो असं कधीच म्हणत नाही की जे काय होतं ते ती कृष्णाची इच्छा, असं जरी म्हटलं तरी पण आपण आपली जी आसक्ती, जी डिटॅचमेंट असते, त्या डिटॅचमेंटला आपण अटॅच असतो. म्हणजे आपण दाखवतो की काही झालं तरी ती कृष्णाची इच्छा नाही, हे बरोबर नाही. आपल्याला प्रेम पण नाही वाटलं पाहिजे त्या कर्तव्याबद्दल आणि द्वेषही नाही वाटला पाहिजे. जे करायचंय ते फक्त मी कृष्णासाठी करणार आहे आणि ते कर्तव्य मी परफेक्ट करणार आहे. म्हणजे अटॅचमेंट नसली पाहिजे त्या कर्तव्याकडे सुद्धा, फक्त कृष्णासाठी, टोटल, ओनली फॉर कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारचे कामगार. 18.26 जो आपले कर्तव्य भौतिक प्रकृतीशी संगती न ठेवता, खोटा अहंकार न ठेवता, मोठ्या दृढ निश्चयाने आणि उत्साहाने आणि यश किंवा अपयशात न डगमगता ज्याला सत्वगुणात कार्यकर्ता म्हणतात. जो कर्मकार आणि कर्म आणि कर्मफल यात आसक्त असतो, त्या फळांचा उपभोग घेऊ इच्छितो, आणि जो लोभी, सदैव मत्सर करणारा, अपवित्र आणि आनंद दुःखाने त्रस्त असतो, तो रजोगुणात असतो. जो कार्यकर्ता शास्त्राच्या आज्ञेविरुद्ध सदैव कामात मग्न असतो, जो भौतिकवादी, हट्टी, फसवणूक करणारा आणि इतरांचा अपमान करण्यात पारंगत असतो, आणि जो आळशी असतो, सदैव उदास असतो आणि विलंब करतो, तो कार्यकर्ता तमोगुणी असतो. हरे कृष्ण. आता हा जो पहिला सत्वगुणातला जो कामगार आहे त्याला पक्क माहित असतं की ड्युटी म्हणजे ही फक्त विष्णूसाठी करायची आणि किंवा कृष्णासाठी करायची, आणि कृष्णाला सोडून काहीही करायचं नाही, इतर कोणासाठी करायचं नाही. त्याची कसा असतं, तो एकदम फर्म असतो आणि त्याच्यामध्ये त्याला जरा सुद्धा डाऊट नसतो. आता जो रजोगुणी असतो तो आपल्या फळांकडे त्याला फळं खूप पाहिजे असतात, त्याला आसक्ती असते, त्याला फळं एन्जॉय करायची असतात. मग हा जो रजोगुणी माणूस असतो त्याच्या मनाप्रमाणे फळ मिळालं
की आनंद होतो, नाही मिळाली फळ तर तो दुःखाने त्रस्त होतो. म्हणजे ही लोक काही कन्स्ट्रक्टिव्ह करू शकतात, पण काय होतं, ते जे सगळं फळ आहे ते सगळं फळ त्यांना स्वतःच्या उपभोगासाठी हवं असतं. आणि इकडे हा जो कामगार असतो तो तमोगुणातला कसा असतो की तो लोकांची फसवणूक करतो, तो अपमान करतो, तो खूप आळशी असतो. आणि इकडे ना हे जे कामगार असतात ना त्यांना असं तमोगुणाच्या बेड्यानी जणू काय घट्ट बांधलेलं असतं. म्हणजे ते खरं म्हटलं तर अगदी हेल्पलेस असतात. ते आपल्याला वाटतं की बाबा हा असा का काम करतोय, पण लक्षात ठेवा की हा माणूस तमोगुणात खूप घट्ट त्याला बेड्यानी बांधलेलं असतं. आणि खरोखर एखादा गुरु असेल तर तोच त्याला याच्यातून काढू शकेल. हरे भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारच्या बुद्धिमत्ता. 18.30 भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारच्या बुद्धिमत्ता. बाबा एवढी अंगावर कोणाले काळी आणलं दुसरी आणलं बोलते ह्या त्याला. एक मिनिट मी म्यूट करते आवाज. हा बोला. हे पृथाच्या पुत्रा ती बुद्धी ज्याद्वारे माणसाला कळते की काय केले पाहिजे आणि काय करू नये, कशाची भीती बाळगावी आणि कशाची भीती बाळगू नये, काय बंधनकारक आहे आणि काय मुक्त करणारे आहे, ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे. हे पृथाच्या पुत्रा, धर्म आणि अधर्म यात भेद न करू शकणारी, करावयाची कृती आणि करू नये अशी कृती यामध्ये भेद न करू शकणारी बुद्धी म्हणजे रजोगुणी बुद्धी. हे पार्थ, जी बुद्धी अधर्माला धर्म मानते आणि धर्माला अधर्म समजते, भ्रम आणि अंधाराच्या जाळ्यात राहून सदैव चुकीच्या दिशेने प्रयत्न करतात, ती बुद्धी तमोगुणी होईल. तर आता ही जी बुद्धी आहे सात्विक बुद्धी, ही कशी असते की त्या माणसाला क्लिअर कट माहिती आहे की मला हरे कृष्णाचा मंत्र रोज जपायचा आहे, मला इतक्या माळा करायचे, आणि क्लिअर असते, क्लॅरिटी असते, डाऊट नसतो. इकडे कसं जो रजोगुणात असतो त्याला थोडंसं म्हणता येईल बेसिक नॉलेज असतं, पण तो त्याच्यावर कुठली ऍक्शन घेऊ शकत नाही. आणि तो कसा असतो की म्हणजे आपण असं म्हणतो ना कळतं पण वळत नाही, त्यामध्येही तो यात येऊ शकतो. किंवा त्याला नॉलेज जे असतं ते चुकीचं असतं, त्याच्यामुळे त्याला त्या मार्गावर म्हणजे जॉब करायचा त्या मार्गावर चालता येत नाही. आणि बेसिक नॉलेज असलं तर त्याची अशी होते स्थिती, कळतं पण वळत नाही, म्हणजे त्याला थोडंसं माहित असतं. आणि हा जो असतो माणूस तर तो पूर्ण तमोगुणामध्ये असतो. आणि असं आता म्हणता येईल की ही जी माणसाची बुद्धी एवढी तमोगुणी आहे तर तो माणूस हरकत नाही असं म्हणाला की तो नास्तिकच आहे. आणि त्याला समजतही नाही की एक महात्मा जो असतो तो कोण असतो. तो महात्म्यालाही म्हणू शकतो की हा तर काय साधा माणूसच आहे, म्हणजे हे तर अज्ञानच असतं. म्हणजे उदाहरणार्थ की एक जो दारू पितो माणूस, तो काहीही करू शकतो. म्हणजे तो काय करेल, त्याच्या घरी समजा जर एक सुंदर देवाची मूर्ती आहे, चांदीची आहे, तर दारू पिण्यासाठी तो ती मूर्ती सुद्धा विकेल. हरे कृष्ण. भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारचे निर्धारण. हे पृथापुत्र, जो निश्चय अटूट आहे
जो योग साधनेने स्थिरतेने टिकून राहतो आणि त्यामुळे मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवते, तो सत्वगुणात निश्चय होय. परंतु हे अर्जुना, धार्मिक आर्थिक उन्नती आणि इंद्रिय तृप्ती यात फलदायी फलप्राप्तीसाठी दृढ निश्चय करणे म्हणजे रजोगुणी होय. आणि तो निश्चय जो स्वप्न, भय, विलाप, उदासीनता आणि भ्रम यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही, हे पृथापुत्रा, तमोगुणाच्या अवस्थेत असा अविवेकी निश्चय आहे. हरे कृष्ण. आता इकडे हा जो सत्वगुणातला निश्चय ना, दृढ निश्चय असतो. म्हणजे सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपादांना त्यांच्या गुरुनी सांगितलं होतं, तू पाश्चात्य देशात जा, तिकडे हरिनामाचा प्रसार कर. तर त्यांनी पूर्ण स्वतःला झोकून दिलं आणि पूर्ण त्यांचा जो निश्चय होता, दृढ व्रत होते ते त्यांनी तो करून दाखवला. का तर त्यांना कृष्णामध्ये, त्या हरे कृष्ण मंत्रामध्ये त्यांना माहिती होतं की 100% मला रिझल्ट मिळणारच. तर ते दृढव्रत होते. पण आता आपल्यासारखे आपण कसे असतो की आपल्याला हरे कृष्ण मंत्र म्हणायला अवघड जातो. मग आपल्याला काय मायादेवी पाठवते, चला आज क्रिकेटची मॅच आहे इंडिया पाकिस्तान, म्हणजे 3 तास गेले. किंवा मग कुठल्या तरी मित्राचा फोन येतो की आपण जरा जाऊया का हॉटेलमध्ये, की आपण लगेच म्हणतो बरं जाऊया. तर आपली जी इच्छा म्हणजे जो निश्चय असतो त्याच्यामध्ये आपली इंद्रिय तृप्ती मध्ये येते. आणि हा जो माणूस असतो ना, हा जो निश्चय असतो, तर तो अज्ञानी असतो आणि त्याची एक विचार करण्याची जी धारणा असते त्यालाच तो पकडून असतो. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं असेल तर काही लोक खूप भांडतात. का तर त्यांचा इगो हर्ट झालेला आहे आणि मग ही लोक जन्मभर त्या माणसाकडे बोलत नाहीत. मग ते आपले वडील असू दे, आपली आई असू दे, किंवा आपली सून असू दे, किंवा कोणीही असू दे, तरी ते बोलत नाही. तर हा जो असा निश्चय असतो ना, तर हा अनप्रोडक्टिव्ह असतो, हा तमोगुणात दिसतो. हरे कृष्ण अन्मया माताजी. हरे Can I कृष्ण. leave now? ओके, हरे कृष्ण. Thank you माताजी. Thank you, हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. सगळ्यांना माझ्याकडनं खूप धन्यवाद. 18 दिवस माझ्याकडनं तुम्ही सगळं अध्यायाचं श्लोकाचं श्रवण केलं. काही चूक झाली असली तर क्षमस्व. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चालेल. भौतिक स्वरूपांच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारचे आनंद, जे सुरुवातीला विषासारखे असेल तरी शेवटी अमृतासारखे असते आणि जे आत्मसाक्षात्कारासाठी जागृत होते ते सत्वगुणित सुख असते असे म्हणतात. तो आनंद जो इंद्रियांच्या त्यांच्या वस्तूंच्या संपर्कातून प्राप्त होतो आणि जो आधी अमृतासारखा दिसतो पण शेवटी विष असतो, त्याला रजोगुणी आनंद म्हणतात. आणि तो आनंद जो आत्मसाक्षात्कारासाठी आंधळा आहे, जो आरंभापासून शेवटपर्यंत भ्रम आहे आणि जो निद्रा, आळस आणि भ्रम यापासून उत्पन्न होतो, तो तमोगुणीतील स्वभाव आहे असे म्हणतात. म्हणजे आता आपण बघूया, एक उदाहरण देते. रोज सकाळी 4ला उठायचं म्हणजे सगळा दिवस बघा कसा चांगला जातो. तुमचा जॉब होणार, तुमची कामं वेळेत होणार, आरोग्य चांगलं राहणार आणि एक्स्ट्रा वेळ सुद्धा तुम्हाला हातात राहणार. पण सकाळी 4ला उठायचं म्हणजे खरोखर अगदी विष घेतल्यासारखंच वाटतं ना, विषासारखं. पण शेवट कसा होतो, त्या दिवशी सगळी कामं होतात. असं होत नाही जप राहिला माझा, वेळ नाही मिळाला. मग शेवट अमृत असतं. का? कारण आपला जप झालेला असतो.
असतो. आणि इकडे की आता समजा जर एखाद्या माणसाला खूप दारू वाईन घ्यायची सवय असते, तर ते सुरुवातीला कसं वाटतं, अमृतासारखं वाटतं. पण नंतर अशी आपण सवय झाली, खूप दीर्घकाळ जर आपण अल्कोहोल घेतलं, तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. म्हणजे शेवटी काय होतं, विष होतं. आणि इकडे काय असतं की हे जे तमोगुणी असतात ते कसे असतात, म्हणजे त्यांना झोप खूप आवडते. म्हणजे झोप मिळाल्यावर अगदी म्हणजे ते आनंदी असतात, खूप वेळ झोपतात. पण हे काय आहे, सुरुवातीपासूनच सगळीकडे विषच आहे, म्हणजे काहीच चांगलं नाहीये. साक्षारासाठी साक्षात्कारासाठी झोप आपल्याला इतकी लागत नाही, कमी झोप लागते. पण हा माणूस काय असतो, त्याला त्याच्यातून आनंद मिळतो. म्हणजे त्याच्यामध्ये निद्रा, आळस, भ्रम याच्यातून उत्पन्न जे काय होतं, तर ते काय असतं, सुरुवातीलाही ते चांगलं नसतं आणि शेवटी सुद्धा ते चांगलं नसतं, म्हणजे हितकारी नसतं या जीवनासाठी. आता एक मिनिट. म्हणजे इकडे आपल्याला ते निश्चय शिला प्रभुपादांचं मी उदाहरण दिला ना, त्यांचे प्रत्येक टाइम स्लॉट फिक्स्ड असायचे. ते सकाळी फिरायला जायचे, मग त्यांचं प्रवचन असायचं, मग ते भक्तांना भेटायचे, वाचन असायचं. म्हणजे ते कुठेही असू दे, मग इंग्लंडमध्ये असू दे, अमेरिकेत असू दे, भारतात, ऑस्ट्रेलियाला, त्या वेळेला ते कार्य त्यांचं चालू राहायचं. हा त्यांचा निश्चय होता. हरे कृष्ण. भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 4 प्रकारचे आश्रम: शांतता, आत्मसंयम, तपस्या, पवित्रता, सहिष्णुता, प्रामाणिकपणा, ज्ञान, शहाणपण आणि धार्मिकता हे नैसर्गिक गुण आहेत ज्याद्वारे ब्राह्मण कार्य करतात. वीरता, सामर्थ्य, दृढनिश्चय, साधन संपत्ती, युद्धातील धैर्य, औदार्य आणि नेतृत्व हे क्षत्रियांच्या कामाचे नैसर्गिक गुण आहेत. शेती, गोरक्षण आणि व्यवसाय हे वैश्यासाठी नैसर्गिक काम आहेत आणि शूद्रांसाठी श्रम आणि इतरांची सेवा आहे. हरे कृष्ण. आता इकडे जे ब्राह्मणांचे गुण सांगितलेले आहेत हे 9 आहेत. जे क्षत्रियांचे गुण सांगितले ते 7 आहेत. वैश्याचे 4 गुण आहेत आणि शूद्रांचा एकच गुण आहे. तर इकडे आपल्याला एक लक्षात येतं की ब्राह्मण जो असतो तो जन्माने कधीच ब्राह्मण होत नाही, गुणांनी ब्राह्मण होतो. तर या जर सगळे गुण आपल्यात असतील, 9च्या पैकी 9 गुण, तरच आपण म्हणू शकतो की मी ब्राह्मण आहे. आणि या कलियुगात व्यासदेवानी सांगितलंय की एकही ब्राह्मण नाहीये. त्यांनी म्हटलंय कलो शूद्र संभवा, की एकही ब्राह्मण नाही. म्हणजे आपल्याला असं म्हणता येत नाही की हे 9 गुण ब्राह्मणांचे आहेत, माझ्याकडे 8 आहेत. नाही, 9 पैकी 9 पाहिजे. जर हे गुण असतील तरच आपल्याला म्हणता येईल की मी ब्राह्मण आहे. तर किती शास्त्र वाचून आपले डोळे उघडतात, कोण ब्राह्मण आहे किंवा कोण नाही. हरे कृष्ण. हा श्लोक वाचायचा आहे का? श्लोक वाचले होते माताजी, मी अनुवाद वाचू का? बरं, चालेल, वाचा. हरे कृष्ण. जो सर्व प्राणी मात्रांचा उगम आहे आणि जो सर्वव्यापी आहे
त्याच्या उपासनेने मनुष्य स्वतःचे कार्य करून सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. म्हणजे आपण कुठल्याही वर्णात असो, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय, कृष्ण आपल्याला आपण कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. आपल्याला कृष्ण आपल्यासाठी अवेलेबल असतो. असं नाही की तो फक्त ब्राह्मणांना जास्त अवेलेबल असतो किंवा ब्राह्मणांना त्याची जास्त प्राप्ती होऊ शकते आणि शूद्रांना होत नाही. नाही, असं बिलकुल नाहीये. आणि जर तुम्ही उदाहरणं बघितली तर कितीतरी आपल्या मराठी संतांमध्ये चोखामेळा, तुकाराम हे काय ब्राह्मण नव्हते. पण असं इकडे कृष्णाने काय सांगितलंय की मला माझी प्राप्ती करायला एका क्षत्रियानी आपली ड्युटी सोडून ब्राह्मण व्हायला नको. हे चुकीचं आहे. मग आता पुढे आपल्याला समजेल का ते. हरे कृष्ण. 18.47 स्वतःच्या व्यवसायात गुंतणे चांगले आहे. जरी एखाद्याने ते पूर्णपणे केले तरी दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारून तो उत्तम प्रकारे पार पाडण्यापेक्षा एखाद्याच्या स्वभावानुसार विहित केलेल्या कर्तव्यांवर पापी प्रतिक्रियांचा कधीही परिणाम होत नाही. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की तुमची जी ड्युटी आहे, तुम्ही क्षत्रिय असाल तर तुम्ही तुमचा आश्रम सोडू नका, तुमचं वर्ण सोडू नका आणि तुम्ही ब्राह्मण होऊ नका. तुम्ही तुमची ड्युटी करा, ती चांगली करा. भलं त्याच्यामध्ये काही दोष असतील पण तुम्ही एफर्ट चांगला करा आणि तरी सुद्धा तुम्ही माझी प्राप्ती करू शकाल. आता कृष्ण हे का इतकं सांगतोय. आता इकडे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे ते की हे सगळे प्राणी आहेत आणि एका माणसाने या सगळ्या प्राण्यांना बोलवलंय आणि सांगितलंय की तू हे झाड चढ. आता त्याच्यामध्ये पेंग्विन म्हणेल की मला चढता येत नाही, मासा म्हणेल मी मरून जाईल, हत्ती म्हणेल की ते झाडच खाली पडेल, कुत्रा म्हणेल मी प्रयत्न करीन आणि सील म्हणेल की मी कधी झाड बघितलंच नाही. तर हे सगळे त्यात फक्त कावळा आणि माकड पटकन चढू शकतील. म्हणजे इकडे कृष्णाने काय सांगितलंय की आपला जो वर्ण आहे त्यालाच आपण धरावा आणि तेच काम जर आपण केलं तर आपली जी आध्यात्मिक उन्नती असते त्याच्यासाठी वेळ मिळतो आणि ती आध्यात्मिक उन्नती लवकर होऊ शकते. कारण तुमचा जो वर्ण आहे, आता एखादा क्षत्रिय आहे त्याला त्याच्यामध्ये टॅलेंट असतो, त्याला ते आवडतं ड्युटी करायला आणि मग तो वेळ काढू शकतो, तो फ्रस्ट्रेटेड होत नाही, तो वेळ काढू शकतो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी. ज्याप्रमाणे समजा जर या कुत्र्याला सांगितलं की तू हे झाड चढ, दिवसभर तो उड्या मारत बसेल आणि उड्या मारून दमेल आणि त्याच्यातून काहीच त्याला मिळणार नाही. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक टॅलेंट असतो. त्या गुणाप्रमाणे आपला वर्ण किंवा आपलं जे कर्म आहे ते आपण निवडलं पाहिजे. असं नाही की एखाद्या मुलाचे वडील इंजिनियर आहे म्हणून मी इंजिनियरच होणार, डॉक्टर आहे म्हणून डॉक्टरच होणार. नाही, प्रत्येक मुलामध्ये गुण वेगवेगळे कृष्णाने दिलेले असतात आणि त्या गुणा अनुसार आपण जर कर्म केले किंवा वर्ण आपला चूज केला की आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला वेळ उरतो. त्या कामाने मग आपल्याला फ्रस्ट्रेशन येत नाही. जो गुण आपल्यामध्ये इनहेरंट असतो मग ते काम करायला सुद्धा आपल्याला सोपं जातं, एन्जॉय करता येतं आणि आध्यात्मिक उन्नती सुद्धा लवकर होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. जो आत्मनियंत्रित आणि निसंकोच आहे आणि जो भौतिक भोगांकडे दुर्लक्ष करतो तो त्यागाच्या सरावाने प्रतिक्रियेपासून मुक्ततेच्या सर्वोच्च परिपूर्ण टप्पा प्राप्त करू शकतो. म्हणजे इकडे सांगितलंय की जो जर हे अकर्म जे आहे ना
त्याची ही व्याख्या आहे की एखादा माणूस पूर्ण त्याची इंद्रिय नियंत्रित असतील, ज्याला आसक्ती नसेल आणि जो भौतिक भोगाकडे दुर्लक्ष करतो आणि तो कसा असतो, तो प्रतिक्रियेपासून ऑलरेडी मुक्त असतो. म्हणजे तो कर्माशी बांधील झालेला नसतो. कर्म फळ जे मिळणार आहे त्याचे कडे तो बांधील नसतो. त्याला तो टोटली अनअटॅच्ड असतो, फळाची आसक्ती नसते. तर असा जो माणूस असतो तर त्याला हे म्हटलेलं आहे म्हणजे अकर्मी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो अशा प्रकारे दिव्य स्थितीत स्थित असतो तो परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि पूर्ण आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही किंवा काहीही मिळवण्याची इच्छा करत नाही. तो प्रत्येक जीवाशी सारखाच वागतो. त्या अवस्थेत त्याला माझी शुद्ध भक्ती प्राप्त होते. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितले शुद्ध भक्ती प्राप्त व्हायला त्याला कशी दृष्टी लागते. कुठल्याही भक्ताला सर्वांमध्ये परमात्मा दिसायला हवा. म्हणजे ब्रह्मभूत स्तर म्हणतात याला. प्रत्येकामध्ये त्याला ब्रह्म दिसतोय का, की प्रत्येक जण हे वेगवेगळे दिसताय, त्याला नाही. प्रत्येकात त्याला परमात्मा दिसतोय. असं झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जे कृष्ण देतो म्हणजे शुद्ध भक्ती प्रदान करतो. पण ही पहिली स्टेप आहे, ब्रह्मभूत. सर्व भूतांमध्ये ब्रह्म दिसला पाहिजे. हरे कृष्ण. मी जसा आहे तसाच मला भगवंताच्या रूपात केवळ भक्तीनेच समजू शकतो. आणि जेव्हा मनुष्य अशा भक्तीने माझ्या पूर्ण जाणीवेत असतो तेव्हा तो वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. म्हणजे जर आपल्याला वैकुंठात प्रवेश करायचा असेल तर आपल्याला फक्त भक्तीद्वारेच वैकुंठामध्ये किंवा गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश मिळतो. हे आपल्याला इकडे समजतं या श्लोकात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व प्रकारच्या कार्यात गुंतलेला असला तरी माझा शुद्ध भक्त माझ्या संरक्षणाखाली माझ्या कृपेने शाश्वत आणि अविनाशी निवासस्थानापर्यंत पोहोचतो. हरे कृष्ण. म्हणजे इकडे आपल्याला सांगितलंय की जो कृष्णाचा शुद्ध भक्त असतो, कृष्ण त्याचं नेहमी सदैव रक्षण करतो. इकडे तुम्ही बघताय का, हे सगळे भक्त, सगळ्या भक्तांच्या चेहऱ्यांकडे बघा, त्यांचे किती आनंद दिसतोय त्या सर्वांच्या चेहऱ्यावर. म्हणजे भक्त म्हणजे हे असे असतात, खूप आनंदी असतात, शांत समाधानी असतात. का असतात? कारण ते नेहमी कृष्णाच्या संरक्षणेखाली, त्याची कृपा असते भक्तांवर. म्हणून असे त्यांचे चेहरे दिसतात, आनंदी समाधानी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर तुम्ही माझ्याबद्दल जागृत झालात तर तुम्ही माझ्या कृपेने सशर्त जीवनातील सर्व अडथळे पार कराल. तथापि जर तुम्ही अशा जाणीवेने कार्य न करता मिथ्या अहंकाराने कार्य केले, माझे ऐकले नाही तर तुमचा नाश होईल. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण आपल्याला सांगतोय की परिणाम काय होईल. जर तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं रक्षण करीन, तुम्हाला संकटामध्ये मदत करीन, तुमचे अडथळे काढीन. आणि जर तुम्हाला मी नको असेल किंवा तुम्हाला जप करायचा नसेल, मी सांगतो ते ऐकायचं नसेल तर तुमचा नाश होईल. म्हणजे कृष्ण दोन्ही सांगतोय, दोघांचेही परिणाम काय होतील, चॉईस आपल्याला करायचा आहे. हरे कृष्ण. हे अर्जुना, भगवान सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत आणि भौतिक शक्तीने बनलेल्या यंत्रावर बसलेल्या सर्व जीवांना मायेने भटकत आहेत. म्हणजे इकडे आपल्याला समजतं की आपलं जे शरीर आहे
ते एक यंत्र आहे आणि पण त्या यंत्रा पाठीमागे कोण आहे? कृष्ण आहे. आणि आपण काय करतो? कृष्णासाठी काहीच करत नाही. तुम्ही सकाळी उठल्यापासून बघा, ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करतो त्या आपल्या शरीराभोवती आणि मनाभोवती अशा असतात, म्हणजे शरीरासाठी आणि मनासाठी असतात. त्या सर्व ऍक्टिव्हिटीज कृष्णासाठी नसतात. हे अर्जुना, हे भरताच्या वंशज त्याला पूर्णपणे शरण जा. त्याच्या कृपेने तुम्हाला दिव्य शांती आणि परम आणि शाश्वत निवास मिळेल. हरे कृष्ण. तर इकडे काय सांगितलंय? कृष्णाला पूर्णपणे शरण जा. हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला शरण गेलं पाहिजे. ही नीड आहे. आणि हे मी तुम्हाला सांगितली होती का ही गोष्ट इकडे रुद्र प्रतापाची सांगितली होती ना मी, मला वाटतं 3ऱ्या अध्यायात नाही तर 5व्या अध्यायात. हो आठवते? माताजी. हो. हा, ही गोष्ट. हरे कृष्ण. अशा प्रकारे मी तुला अजून गोपनीय ज्ञान समजावून सांगितले आहे. यावर पूर्णपणे विचार कर आणि मग तुम्हाला जे करायचे आहे ते कर. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्ण कधीही आपल्या चॉईस मध्ये येत नाही. कृष्ण एवढा मोठा आहे, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड है, देवांचाही देव आहे, सर्व लोक महेश्वरम आहे, सर्वांचा भोक्ता आहे. पण इकडे तो काय सांगतोय अर्जुनाला? इतकं समजून सांगितल्यावर तो म्हणत नाही मी सांगतोय आता चल उठ आणि लढाई कर. तुझी इच्छा असेल तर तू लढाई कर. No force. This is relationship between any two persons. दोन माणसांमध्ये रिलेशनशिप केव्हा चालतं? जेव्हा कधीही फोर्स नसतो. कृष्णाने नीट समजावून सांगितलंय. आणि आता आपण बघूया अर्जुन काय म्हणतोय. अर्जुन म्हणाला, माझ्या प्रिय कृष्णा, हे अतुलनीय माझा भ्रम आता नाहीसा झाला आहे. तुझ्या कृपेने मला माझी स्मृती परत मिळाली आहे. मी आता खंबीर आणि शंकामुक्त आहे आणि तुझ्या सूचनानुसार वागण्यास तयार आहे. हरे कृष्ण. आता अर्जुनाने सांगितलं की माझा भ्रम गेलेला आहे आणि आता मी युद्ध करणार आहे. आता तो कृष्णाच्या आनंदासाठी युद्ध करणार आहे. हरे कृष्ण. 65 पुन्हा आलं? हा, ते नेहमीच नंतर आलं वाटतं. बरं, चालेल, ते नेहमीच महत्वाचं आहे. हो. नेहमीच माझाच विचार करा, माझे भक्त व्हा, माझी पूजा करा आणि मला नमस्कार करा. अशा प्रकारे तुम्ही न चुकता माझ्याकडे याल. मी तुला हे वचन देतो कारण तू माझा खूप प्रिय मित्र आहे. हरे कृष्ण. म्हणजे परत कृष्ण आपल्याला सांगतो, म्हणजे बघा कृष्णाला आपण किती हवे आहोत. तो सांगतोय की नेहमी तू माझा विचार कर, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. आणि हेच 9वा अध्याय 34वा श्लोक आहे. मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. हेच आहे. तर दोनदा जेव्हा कृष्ण एकच वाक्य बोलतो म्हणजे हे खूप खूप महत्वाचं आहे. आपण हे अंडरलाईन करायचं, नाहीतर घरी हा श्लोक पेस्ट करून ठेवायचा की कृष्णाने हे दोनदा सांगितलंय म्हणजे मला तातडीने पाळलं पाहिजे. आणि हेच गुह्य ज्ञान आहे, गुह्यतम, की माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला भज. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून फक्त मला शरण जा. मी तुम्हाला सर्व पापी प्रतिक्रियांपासून मुक्त करीन. घाबरू नकोस. आता इतके
इतक्या इतक्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगत होता की उठ आणि युद्ध कर, तू तुझं कर्म सोडू नको. आणि मग आता कृष्ण का सांगतोय की सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये आणि मी तुला सर्व पापी प्रतिक्रियांपासून मुक्त करी. तर इकडे लक्षात घ्या की हे जे आहे हे फक्त गुरु सांगू शकतो आपल्या शिष्याला की तू सगळं सोड आणि तू फक्त माझ्याकडे ये. हे फक्त गुरु सांगू शकतो, तेही शुद्ध भक्ताला. जेव्हा असा गुरु आदेश करतो तेव्हाच भक्त त्याचं सगळं काही सोडून संन्यास सुद्धा घेऊ शकतो. पण हा जो आदेश आहे हा शुद्ध भक्ताला आहे, हे लक्षात घ्या. हरे कृष्ण. हे गोपनीय ज्ञान त्या व्यक्तींना कधीही समजावून सांगता येणार नाही जे कठोर भक्त किंवा भक्ती किंवा ज्यांना माझा हेवा वाटतो. म्हणजे कृष्णाने सांगितलं की हे गोपनीय ज्ञान हे सर्वांसाठी नाहीये. कोणासाठी नाहीये की जे कठोर आहे, जे अभक्त आहे किंवा जे भक्ती सेवेमध्ये व्यस्त नाहीत किंवा ज्यांना माझा हेवा वाटतो त्यांना या ज्ञानाचा काहीच उपयोग होणार नाहीये. हरे कृष्ण.